11 डिसेंबर 2025 म्हणजेच आंतरराष्ट्रीय पर्वत दिनानिमित्त गिरीप्रेमी या पुण्यातील गिर्यारोहण क्षेत्रात काम करणाऱ्या अत्यंत नावाजलेल्या संस्थेमार्फत हिमनदी या विषयावरती कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. ह्या कार्यक्रमामध्ये हिमनदी या क्षेत्रामध्ये काम करणारे विविध मान्यवर यांनी आपला अभ्यास व आपले विचार सर्वांसमोर प्रस्तुत केले. तर कार्यक्रमाच्या या भागामध्ये आपण डॉक्टर अविनाश कांदेकर यांचे विचार ऐकून घेणार आहोत. डॉक्टर अविनाश कांदेकर हे गिरीप्रेमी परिवारातीलच एक निष्णात गिर्यारोहक आहेत. काही काळ त्यांनी संस्थेचं सचिवपदही सांभाळलेलं आहे. सध्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये भूगोल या विभागामध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून ते कार्यरत आहेत. उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रोफेसर नितीन करमळकर सर, हे पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू, त्याचबरोबर गिरीप्रेमीचे सर्व ज्येष्ठ आणि नवीन गिर्यारोहक आणि सर्व या ठिकाणी असलेले गिरीप्रेमी. या ठिकाणी मला मामांनी कान धरून पहिल्यांदा सांगितलं की 15 मिनिटातच उरकायचं आहे. तर थोडक्यात मी आजचा विषय जो आहे, पहिल्या ज्या सुरुवातीच्या स्लाईड्स आहेत ह्या थोड्या ज्या काही गोष्टी ऑलरेडी झालेल्या आहेत त्या आपण इथे स्किप करणार आहोत, आणि जो काही रिसर्च पार्ट जो मी या गेल्या 6 वर्षापासून करतोय तो आपण इथे दाखवू, आणि त्याच्यातनं हे ग्लेशियर्स काय वेगाने त्याच्या रिलेटेड गोष्टी या घडत आहेत हे या ठिकाणी आपण बघणार आहोत. तर या ठिकाणी या वर्षीचा जी थीम आहे की ग्लेशियर मॅटर्स फॉर वॉटर, फूड अँड लाईव्हलीहूड इन माउंटन अँड बियॉन्ड. त्याच्यामध्येच म्हणजेच महत्त्व हिमनद्यांचे पाणी, अन्न, उपजीविका व त्या पलीकडे. आणि हीच यावर्षीची इंटरनॅशनल इयर ऑफ ग्लेशियर प्रिझर्वेशन म्हणून पण युनायटेड नेशननी हे सांगितलेलं आहे. ओके ओके हां, तर आत्ता आपण जर बघितलं तर हिमालयामध्ये साधारण आपण फक्त हिमालय माहिती आहे, पण त्याचबरोबर जसं आता काही लोकांनी सांगितलं, दोन्ही पोल्सवरती, नॉर्थ पोल साऊथ पोलवरती मोठ्या प्रमाणात हिमनद्या आहेत. त्याचबरोबर पॉइंटर चालत नाही, पण हिमालय आहे, काराकोरम आहे, अँडीज आहे, रॉकीज आहे, कॉकेशियन आहे. ओ सॉरी. तर या ठिकाणी हिमालय आहे, काराकोरम आहे, या ठिकाणी अँडीज, आल्प्स, रॉकीज, आल्प्स, या ठिकाणी कॉकेशियन असे माउंटन्स आहेत की ज्या ठिकाणी ग्लेशियर्स आहेत. तर आपण या ठिकाणी जो आत्ताचा जो प्रेझेंटेशन आहे, नेक्स्ट प्लीज. तर ह्या काही हिमनद्या आहेत की ज्यामध्ये मी गेल्या 26 वर्षापासून जातोय. की जसं वरती जॉनली ग्लेशियर आहे, काही एक्सपिडिशनमध्ये आम्ही बरोबर होतो, तो तिथं दिसतोय. वरच्या बाजूला शिवलिंग आहे की ज्याचं तुम्हाला इथे हँगिंग ग्लेशियर दिसतंय. गडवालमध्ये सुदर्शन माउंटन, मगाशी पाळंदरे सरांनी सांगितलं तसं, त्या ठिकाणी हा त्याचं सर्क आहे, म्हणजे त्याचं सुरुवातीचा भाग आहे. त्याचबरोबर हा एव्हरेस्ट आहे. इथे नुप्से या ठिकाणी तुम्हाला खुंबू आईसफॉल दिसतोय. इथे नुप्सेवरनं दिसणारा हा एक हँगिंग आईसफॉल आहे. इथे राथोंग ग्लेशियर आहे वेस्ट सिक्कीममधलं, जसं झेमू ग्लेशियर नॉर्थ सिक्कीममधलं आहे. या ठिकाणी प्रेक्षू, याच्या मागच्या बाजूला कांचनजंगा आहे. असे वेगवेगळे हिमनद्या किंवा ग्लेशियर्स मी माझ्या आयुष्यात बघितल्या जवळून, आणि त्यावरती अभ्यास करण्याचा मला संधी मिळाली. 2019 साली मगाशीच उल्लेख केला तसा करमळकर सर त्यावेळेस VC होते, आणि त्यावेळेस आम्ही 7 जणांना घेऊन त्या कांचनजंगा इको एक्सपिडिशनला गेलो, आणि त्यानंतर मी याच्यावरती जास्त काम करायला लागलो. तर कांचनजंगा नॅशनल पार्क ही साधारण 3800 स्क्वेअर किलोमीटर एरियामध्ये आहे, जी युनेस्को वर्ल्ड हेरिटेज मिक्स कॅटेगरी साईट आहे, की जी 2016ला डिक्लेअर झाली. आणि ती त्यातल्या असलेल्या कांचनजंगा मॅसिफ, त्या ठिकाणी असलेले रेड पांडा, क्लाउडेड लेपर्ड, स्नो लेपर्ड, तिथले असलेली लेपच्या कम्युनिटी यासाठी प्रसिद्ध आहे. आणि आजचा जो ही पुढच्या ज्या स्लाइड्स आहेत, तर ते प्रेझेंट स्टडी हॅव डॉक्युमेंटेड फ्रंटल चेंज इन ग्लेशियर्स ऑफ अ कांचनजंगा इंडिकेटिंग रिस्पॉन्स ऑफ ग्लेशियर टू द क्लायमेट व्हेरिएशन. म्हणजे
इतके सगळे जे जगातले ग्लेशियर्स आहेत तर त्याच्यामधले फक्त काही छोटा भाग वरती आम्ही अभ्यास केला आणि त्याच्यातनं खूप वेगळे इंटरेस्टिंग असे रिझल्ट्स आलेत आणि ते आपण कोरिलेट करू शकतो की आपण कशा प्रकारे हे ग्लेशियर्स वितळवण्यासाठी मदत करतोय. तर हा कांचनजंगा एरिया या ठिकाणी स्लाईडमध्ये दाखवल्यासाठी कांचनजंगातला अर्धा भाग जो आहे हा सिक्कीममध्ये आहे आणि अर्धा भाग हा नेपाळमध्ये आहे. आणि हा जो पांढरट हे दिसतो ही सॅटेलाईट इमेज आहे एक लँडसॅट सिरीजची. तर इथं पांढरं जे दिसते हे सगळे ग्लेशियर्स आहेत. तर आम्ही जो अभ्यास केला तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की इथे हे सगळे इथे कांचनजंगा पीक आहे, थर्ड हायेस्ट माउंटन आणि आजच त्याचं बुकचं पब्लिकेशन पण झालं. तर या ठिकाणावरनं कांचनजंगा आणि या ठिकाणी कांचनजंगा मॅसिफ आणि हे वेगवेगळे ग्लेशियर्स आहेत. तर हे सगळे नंबर जे आहेत हे वेगवेगळे ग्लेशियर्स आहेत की जे या सगळ्या परिसरामध्ये कांचनजंगा नॅशनल पार्कमध्ये 104 ग्लेशियर्स आहेत. तर इकडचा जो सिक्कीमचा पार्ट आहे त्याला कांचनजंगा नॅशनल पार्क म्हटलं जातं आणि इकडचा जो आहे कांचनजंगा कॉन्झर्वेशन एरिया जो नेपाळमधला आहे तो. तर यासाठी वापरले गेलेले जे काही आहेत म्हणजे लँडसॅट 578 याचं 30 मीटर रेझोल्युशन वापरलं गेलं आणि दर 4-4 वर्षाचे सॅटेलाईट इमेजेस नोव्हेंबर-डिसेंबरमधल्या वापरल्या गेल्या 88 ते 2012. त्याचबरोबर प्लॅनेट लॅब ही 3 मीटर टू 5 मीटर रेझोल्युशनचे ह्या 3 इमेजेस आहेत की ज्या 4-4 वर्षाच्या अंतराने आहेत. थोडक्यात मगाशी बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या गेल्या. माझं पुढचं प्रेझेंटेशन याच्यावरती अवलंबून आहे. तर अक्युम्युलेशन एरिया म्हणजे ज्या ठिकाणी स्नो साठवला जातो तो वेगवेगळ्या माध्यमातून त्या ठिकाणी होतो आणि त्यामुळे तिथे इकडे या दोन्हीच्या मध्ये एक परमनंट स्नो लाईन असते की जी समर आणि विंटरमध्ये वर खाली होत असते. आणि त्याचबरोबर हा ॲब्लेशन एरिया म्हणजे ज्या ठिकाणी स्नो वितळायला लागतो आणि त्याचं पाण्यात किंवा बर्फ मिश्रित मातीमध्ये असं रूपांतर होऊन त्यानंतर आता ही स्लाईड अंटार्क्टिकाची आहे पण आपल्या इथे स्नाउट असतो, ग्लेशियरचा स्नाउट असतो. हे 5 ग्लेशियर रिलेटेड गोष्टी आहेत की जिथे अक्युम्युलेशन एरिया या ठिकाणी परमनंट आईस असतो आणि तो खूप हळू वेगाने खालच्या दिशेने प्रवास करत असतो. मगाशी कृष्णानंदनने बऱ्याच ह्या गोष्टीवरती सांगितलं की स्नोफॉल नंतर मग त्याचे वेगळे फन त्यानंतर मग आईसचं रूपांतर होतं. त्यातला एअर बबल्स जो आहे हा हळूहळू प्रमाण कमी होतं आणि लास्ट जो आहे हा 20% त्याच्यामध्ये फक्त एअर बबल्स असतो. तर हा जो अक्युम्युलेशन एरिया आहे हा खूप जास्त परमनंट हाईटमुळे त्या ठिकाणी जो प्रिसिपिटेशन मगाशी सांगितलं तसं प्रिसिपिटेशन जे आहे ते स्नो फॉर्ममध्ये होतं कारण त्या ठिकाणी टेम्परेचर कमी असतं, प्रेशर जे असतं ॲटमॉस्फिअरिक प्रेशर हे कमी असतं. साधारण 1036 मिलीबार एवढं ॲटमॉस्फिअरिक प्रेशर सी लेवलला असतं. पण एव्हरेस्टच्या हाईटला हे ॲटमॉस्फिअरिक प्रेशर जे आहे 300 मिलीबार असतं आणि त्यामुळे जसं आपण उंचीवर जाऊ उंचावर जाऊ तसं हवामान हे विरळ होत जाते, हवा विरळ होत जाते, टेम्परेचर जे आहे हे कमी होत जातं आणि त्यामुळे तिथे जो पडणारा जो पाऊस आहे तो स्नोफॉर्ममध्ये असतो. दुसरा जो आहे आईस एक्सपोज ॲब्लेशन एरिया हा जो पार्ट आहे हा प्रत्येक आपल्यापैकी जे हिमालयात गेलेले आहेत ज्यांनी एक्सपिडिशन केलेलं आहे या ठिकाणी माती मिश्रित असा बर्फ असतो. आणि दुसरा जो आहे हा डेब्रिस कवर ॲब्लेशन एरिया या ठिकाणी दिसते तुम्हाला. हे 2 ग्लेशियर्स आहेत. हे लॅटरल मोरेन आहे, इथे मध्ये मेडियल मोरेन आहे, ग्राउंड मोरेन, एंड मोरेन, रिसिजनल मोरेन असे वेगवेगळे त्याचे टाईप्स आहेत. तर त्याला आपण कंबाईनली डेब्रिस कवर्ड ॲब्लेशन म्हणतो. इथे दिसतंय की अक्युम्युलेशन एरिया साधारण इथे पाऊस स्नोफॉल पडल्यामुळे इथे अक्युम्युलेट होत राहतो आणि त्याच्या स्लोपमुळे आणि त्याच्या स्वतःच्या वजनामुळे तो खालच्या दिशेने प्रवास करायला लागतो. तो जसजसा खाली येतो तसं मेल्टिंग होतं आणि त्याला ॲब्लेशन एरिया म्हणतो. तर ग्लेशियर ज्या ठिकाणी म्हणजे जे लोक HMIच्या कोर्स करायला गेले असतील किंवा गोयशाला प्राच्या इथं गेले असतील तर तिथे हे तुम्हाला दिसतं. लामोनेच्या पुढच्या बाजूला हे सगळ्यात शेवटचं एंड मोरेन आहे की जे इथे त्या नदीने आता हे केलेलं. पण इथे हा जो आणि इकडच्या बाजूला तुम्हाला दिसेल की हा एंड मोरेन आहे. म्हणजे ग्लेशियरची सगळ्यात ॲडव्हान्स स्टेज आणि तिथनं ते आता हळूहळू मागे येत चाललेले. तर ह्याला आपण डिग्लेशिएटेड व्हॅली म्हणतो. आणि ग्लेशियल लेक तर हा काब्रू डोम आहे, बरेच जणांना माहिती असेल. त्या काब्रू डोमच्या खालच्या बाजूला इथे हा ग्लेशियल लेक आहे, त्याला सर्क लेक असं म्हटलं जातं. तर
म्हणजे पूर्वी ज्यावेळेस आईस एज होतं, म्हणजे थोडं की मी सांगतो थोडंसं सायंटिफिक, की ग्लेसिएशन आणि इंटरग्लेसिएशन अशा 2 फेजेस असतात. ग्लेसिएशन म्हणजे काय, की ज्या पृथ्वीचं आयुष्य जे आहे, वय जे आहे हे 4.6 बिलियन इयर्स आहे. तर ह्याच्यामध्ये कित्येक ग्लेसिएशन फेज झाले, कित्येक इंटरग्लेसिएशन फेज झाले. आत्ता सध्या आपण 11,700 वर्षापासून इंटरग्लेशिएशन फेजमध्ये, म्हणजे काय, तर ग्लेशियल वितळण्याची टेंडन्सी या इंटरग्लेसिएशनमध्ये आहे. पण त्याच्या अगोदर 11,700 वर्षांपूर्वी आपण ग्लेसिएशन फेजमध्ये, आपण म्हणजे पृथ्वी, आणि त्यावेळेस हिमनद्या ह्या वाढत होत्या. ठीक आहे. तर हा पृथ्वीवरती ग्लेसिएशन, इंटरग्लेशिएशन, त्यानंतर परत इंटरग्लेसिएशन, ग्लेसिएशन असं फेज येत राहतात. म्हणजे क्लायमेट हे अशा प्रकारे चेंज होणार आहे. पण जसं मगाशी दोन्ही वक्त्यांनी सांगितलं तसं, की आपण ह्याचा रेट जो आहे हा ॲक्सेलरेट केलेला आहे आपल्या वेगवेगळ्या वागण्यांमुळे. तर हे 5 प्रकार आपण या ठिकाणी पुढे डिटेलमध्ये बघणार आहोत. हे राथॉंग ग्लेशियर आहे. प्रत्येक जणांनी ज्यांनी HMIचा कोर्स केलेला आहे किंवा गेलेले त्यांना माहिती असेल. हे स्नाऊट आहे. म्हणजे जसे गोमुखला गेल्यावर तुम्हाला गंगोत्री ग्लेशियरचा स्नाऊट दिसतो, त्याचं मुख दिसतं, तसा हा स्नाऊट आहे. याच्या पुढचा भागात इथे ते बर्फ वितळून या ठिकाणी नदीत त्याचं रूपांतर होतं. त्याच्या वरचा जो भाग आहे हा दोन्ही ॲब्लेशन एरिया आहे, की ज्याच्यात हा डेब्रिस कव्हर ॲब्लेशन एरिया आहे, की ज्याच्यात मातीसारखं दिसतंय, पण ह्याच्या खालच्या बाजूला तुम्हाला क्रिवासेस आहेत. आणि इथं वरती व्हाईट स्नो तुम्हाला दिसतोय, की जो आईस एक्सप्लोज ॲब्लेशन एरिया, आणि याच्या वरच्या बाजूला ॲक्च्युली तो राथॉंग ग्लेशियरचा अक्युमुलेशन एरिया आहे. तर सॅटेलाईट इमेजमध्ये आपण खूप साऱ्या इंटरेस्टिंग गोष्टी आहे, की पूर्वी हा जो आहे हा डिग्लेशिएटेड एरिया, म्हणजे स्नाऊट आहे त्याचा, की जो तुम्ही HMIच्या बेस कॅम्पला जर गेलात तर त्याच्यावरती जो डोंगर आपल्याला पहिल्यांदा चढावा लागतो तो एंड मोरेन आहे ॲक्च्युली. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल, की ज्या वेळेस मागे 11,700 वर्षांपूर्वी ज्यावेळेस ग्लेशिएशन फेज होतं, तर त्यावेळेस ग्लेशियर त्या HMIच्या बेस कॅम्पपर्यंत होता, आणि तो इथं साधारण दिसतोय. आणि आत्ताचं ग्लेशियर मात्र इथं आहे. म्हणजे हे एवढं मागे गेलेलं आहे, की जे आपल्याला इथे या फोटोग्राफमध्ये दिसतंय. तर हे मगाशी दाखवलं तसे 5 हे आहेत. तर आम्ही मगाशी सांगितलं तसं 4-4 वर्षाच्या अंतराने हे सगळे ग्लेशियल फीचर्स जे आहेत, हे 5 ग्लेशियल फीचर्स याच्यात मॅप केलेले आहेत. थोडक्यात सांगायचं झालं तर आपण जर हा अक्युमुलेशन एरियाचा स्काय ब्लू कलर बघितला इथे, जो बऱ्यापैकी जास्त दिसतोय, आणि तोच या 36 वर्षानंतर हा स्काय ब्लू कलर कमी दिसतोय. खूप जास्त सायंटिफिक न जाता आपण जर बघितलं तर हा खूप जास्त चेंज आपल्याला दिसतोय, आणि तो आकड्यामध्ये आपल्याला पुढे काही स्लाइड्समध्ये दिसून येईल. तर ही 1988ची लँडसॅट इमेज आहे, आणि ही प्लॅनेट लॅबची 2024ची इमेज आहे. याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे आता जसं प्राचीने सांगितलं, मला काय फरक पडतोय, पण हा फरक सायंटिफिकली बघण्यासाठी आपल्याला क्वांटिफाय, कारण रिसर्च काय सांगतो, यू विल हॅव टू क्वांटिफाय इट, यू विल हॅव टू प्रूव्ह इट. ओके, दॅन अँड दॅन ओनली वी कॅन एबल टू कन्सिडर दिस इज अ कन्सिडरेबल इफेक्ट. तर इथे तुम्हाला दिसतंय, की हे जे वेगवेगळे जे अक्युमुलेशन एरिया आणि हे जे 5 मी सांगितले तसे, तर इथे तुम्हाला दिसते हा ब्लू कलर जो आहे, स्काय ब्लू कलर, तो इथे खूप कमी होताना दिसतोय. तर यासाठी आम्ही काही वेगवेगळ्या गोष्टी केल्या. तर ह्या वेगवेगळ्या इमेजेस आहेत. याच्यामध्ये खूप जास्त न खोला जाता अक्युमुलेशन एरिया जो आहे हा गेल्या 35 वर्षांमध्ये कमी होताना दिसतोय. म्हणजे हा कितीने कमी होतोय, तर साधारण आपण बघितलं तर हा 300 पासून ते 100 स्क्वेअर किलोमीटर एवढा कमी झाला फक्त कांचनजंगा नॅशनल पार्कच्या एरियामध्ये. म्हणजे आपण जगभरातला विचारात आत्ता करत नाही आहोत, तेवढ्या छोट्या भागामध्ये हा एवढा बदल होतो. आणि त्याच मानाने जर ग्लेशियल लेक्स बघितलं तर ते खूप वेगाने वर जात आहेत. म्हणजे त्याचा साईज हा जो आहे वाढतोय. म्हणजे इथे त्याचं क्वांटिफिकेशन दिलेलं आहे प्रत्येक वर्षी. तर अक्युमुलेशन एरिया बघा 1988ला 334 स्क्वेअर किलोमीटर होता, आणि याच कांचनजंगा भागामध्ये, आणि तो 128 झाला आहे 2024मध्ये. म्हणजे -206 स्क्वेअर किलोमीटर एवढा एरिया या भागातला कमी झाला आहे. त्या मानाने तुम्ही जर ग्लेशियल लेक बघितले तर तो 3 स्क्वेअर किलोमीटर होता, आणि तो आत्ता 10 स्क्वेअर किलोमीटर झाला आहे. म्हणजे 7.23नी तो वाढलेला आहे. म्हणजे हा 35 वर्षातला वेग आहे, की ज्याच्यातनं आपल्याला हे कळू शकतं की हा किती वेगाने जातोय. तर हे आपण
प्रिडिक्शन, फ्युचर प्रिडिक्शन करण्यासाठी एक मार्कोचेन सेल्युलर ऑटोमेटा मॉडेल यूज केलं आणि त्या मॉडेलमध्ये पिक्सल टू पिक्सल अल्गोरिदम चेंज आपल्याला होतं. म्हणजे जर आपण 2000 आणि 2010 वापरून आपण 2020चं प्रिडिक्शन करू शकतो. तर त्या प्रिडिक्शनमध्ये हे ट्रान्झिशन मॅट्रिक्स आहे पिक्सल टू पिक्सल. म्हणजे लँडसॅटचा 30 मीटर रेझोल्युशन आहे, तर एवढ्या सगळ्या एरियामध्ये 30 मीटर रेझोल्युशनचे एवढे पिक्सल्स आपण पिक्सल टू पिक्सल कोणत्या याच्यात कन्व्हर्जन झाले ते बघितले. तर साधारण ग्लेशियल लेक जो आहे तो त्याचा साईज जो वाढतोय तर त्याच्यातलं रॉकी बॅरनमधला एवढा एरिया म्हणजे एवढे पिक्सल्स ते ग्लेशियल लेकमध्ये कन्वर्ट होत आहेत किंवा डिग्लेशिएटेड व्हॅलीमधले एवढे पिक्सल्स इकडे कन्वर्ट होत आहेत. तसंच अक्युम्युलेशन एरिया जो आहे तर आईस एक्सपोज्ड एरियामधले एवढे पिक्सल्स हे अक्युम्युलेशन एरियामधले इकडे कन्वर्ट होत आहेत. त्याचा साईज कमी होतो आहे म्हणून. तर त्या रिलेटेड इथे 2012चं एक ॲक्च्युअल अँड सिम्युलेटेड असं आहे. ॲक्च्युअल म्हणजे काय की ही 2012ची ॲक्च्युअल नोव्हेंबरची इमेज आहे की ज्याच्यातनं आपण ह्याच वेगवेगळे फीचर जे आहेत 5 हे बघितले. आणि ही सिम्युलेटेड इमेज म्हणजे 2004 आणि 2008 ह्या 2 इमेजेसवरनं 2012चं प्रिडिक्शन केलेलं आहे. तर ही झाली सिम्युलेटेड इमेज आणि ही झाली ॲक्च्युअल इमेज. तर हे जे सेल्युलर ॲटोमेटा मार्कोचेन मॉडेल आहे तर ते ही स्लाईड काय दाखवते ते त्याच्यामधनं आलेले रिझल्ट आहेत. मग अक्युम्युलेशन एरिया हा बऱ्यापैकी आपल्याला सिम्युलेटेड आणि ॲक्च्युअलमध्ये हे दिसतोय किंवा ग्लेशियल लेक्स जो आहेत हा पण बऱ्यापैकी जवळ आहे. त्या ग्राफमधनं पण आपल्याला कळेल. म्हणजे हे मॉडेल जे आहे हे फ्युचर प्रिडिक्शनसाठी चांगलं आहे आणि त्यामुळे आम्ही त्याचा वापर करून 2032 आणि 2040चा सिनेरिओ प्रिडिक्ट केला. तर 2016 आणि 2024वरनं 2032चा प्रिडिक्शन केलं. हे त्याचं ॲक्युरेसी असेसमेंट आहे, किती ॲक्युरेट आहे हे मॉडेल. आणि 2008 आणि 2024वरनं 2040चं प्रिडिक्शन केलं. याचा एरिया इथे मी दाखवू शकत नाही, त्याचं अजून क्वांटिफिकेशन चालू आहे. तर थोडक्यात तुम्हाला जर बघायचं झालं तर इथे तुम्हाला दिसेल की हे परत स्काय ब्लू कलर जो आहे हा आपल्याला 2040मध्ये आणखीन कमी झालेला दिसतोय. तर तो किती दिसतोय हा पुढच्या 2-1 वर्षात जो एक पेपर पब्लिश होईल त्याच्यामध्ये तुम्हाला हे कळून येईल. तर त्याचबरोबर इथे काही म्हणजे स्नाऊट म्हणजे काय, हे ग्लेशियरचं गोमुख आहे म्हणजे गंगोत्री ग्लेशियरचं. तर या ठिकाणी एका स्टडीमधनं आम्ही हे जे आहेत हे सगळे स्नाऊट पोझिशन्स आहेत की स्नाऊट पोझिशन तुम्हाला दिसतं हे मागे जात आहे. म्हणजे तुम्ही प्रत्येकजण जर कधी गोमुखला गेलात तर तुम्ही गोमुखला जर अर्धा तास तिथे थांबलात, अर्धा तासात तुम्हाला 5 ते 6 आईसबर्ग खाली पडताना दिसतात. म्हणजे मी माझ्या आयुष्यात 1998ला बेसिक कोर्स करण्यासाठी गोमुखला गेलो होतो आणि त्यानंतर 2020च्या आसपास ज्यावेळेस गेलो तर त्यावेळेस मला सायझेबल म्हणजे 1-1.5 किलोमीटर एवढा ग्लेशियर लांब गेलेला दिसला. तर म्हणजे हा इतका वेग जो आहे हा मागे जाण्याचा वेग होतोच आहे, पण त्याबरोबर तो म्हणजे मी मगाशी सांगितलं तसं हा नॅचरली पण होणार आहे, पण आपण त्याचा स्पीड जो वाढवतोय तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे जे डिग्लेशिएटेड व्हॅली आहे तर ही या पिरियडमध्ये 98 ते 92मध्ये 58 मीटर ही वाढली आणि या टोटल एरिया याच्या स्पॅनमध्ये ती 621 मीटर एवढी वाढली. स्नाऊट पोझिशन जो आहे हा पण एवढा 392 मीटर हा राथॉंग ग्लेशियरचा मेजर केलेला आहे तो एवढा वाढलेला आहे. तर याच्यातनं काही आमच्या एका स्टुडंटनी याच्यावरती काम केलं आणि त्याच्यातनं हेक्थिम मॉडेल जे आहे एक अल्गोरिदम बेस्ड मॉडेल आहे की ज्याच्यातनं ग्लेशियर्सचं थिकनेस, आईस थिकनेस आणि वॉल्यूम हा जो काय वेगाने तिथे कमी होतो याच्यासाठी हे मॉडेल रन केलं. याचं व्हॅलिडेशनचा पार्ट अजून राहिलेला आहे, पण हे मॉडेल काय सांगते तर हे रिझल्ट्स पण तुम्हाला बघण्यासारखे आहेत की या ठिकाणी असलेले जे छोटे ग्लेशियर्स आहेत तिथं तुम्हाला दिसेल 11 नंबर, 12 नंबर, 13, 14, 15 हे इथले जे ग्लेशियर्स आहेत तर हे ग्लेशियर्स या पर्टिक्युलर 14 ते 24 या पिरियडमध्ये साधारण त्याचा रेट ऑफ चेंज जो आहे एरियाचा तो एवढा आहे.
पण त्या मानाने जे मोठे ग्लेशियर, झेमू ग्लेशियर आहे किंवा कांचनजंगा ग्लेशियर आहे, हे मोठे ग्लेशियर आहेत की ज्याचा एरिया जो आहे 113 स्क्वेअर किलोमीटर आहे किंवा कांचनजंगाचा 93 किलोमीटर आहे. तर ह्याचा वेग जो आहे, एरिया जो कमी होण्याचा वेग आहे हा कम्पॅरेटिव्हली कमी आहे. पर्सेंटेज लॉस तुम्हाला इथे दिसेल. तर ही स्लाईड त्यासाठी आईस व्हॉल्यूमच्यासाठी महत्त्वाची, की इथे जो असलेला जो राथॉंग ग्लेशियर आहे, राथॉंग ग्लेशियर म्हणजे जे HMIच्यासाठी आपण ज्या व्हॅली जातो तो राथॉंग ग्लेशियर. तर हा इथे तुम्हाला दिसतोय 14 नंबरचा ग्लेशियर, की ज्याच्यात 26.23% आईस व्हॉल्यूम हा त्याचा कमी झाला या 10 वर्षाच्या काळात, 2014 ते 2024मध्ये. त्याचबरोबर इथे जे दुसरं जे ग्लेशियर आहे अल्थांग ग्लेशियर, त्याचा थोडा जास्त एरिया आईस व्हॉल्यूम हा कमी झाला. पण म्हणजे याच्यातनं आपल्याला दिसतंय की या ठिकाणचे जे मोठे ग्लेशियर आहेत, म्हणजे इथे जे सांगितलेलं एक सायंटिस्टचं कोट आहे की त्याच्यामध्ये स्मॉलर ग्लेशियर्स एक्सपिरियन्स हायर रेट ऑफ एरिया चेंज वेअर ॲज द लार्जर ग्लेशियर लॉस लेस एरिया. म्हणजे प्रत्येकाला इफेक्ट होणारच आहे, पण तो छोट्या ग्लेशियरला आणि मोठ्या ग्लेशियरला थोडा वेगळ्या प्रमाणात होणार आहे. ही स्लाईड आपण ऑलरेडी व्हॉल्यूम चेंजच्या रिलेटेड आहे. त्यानंतर आमच्या एका स्टुडंटनी याच प्रोजेक्ट, मी सांगायचं विसरलो की आम्हाला गेल्या 3 वर्षापासून आम्हाला एक इस्रोचा युनिव्हर्सिटीशी एक कोलॅबरेटिंग असलेला एक प्रोजेक्ट आहे. त्या प्रोजेक्ट अंडर यासाठी जे फंडिंग झालं त्याच्यातनं आम्ही 3 वेळा या ठिकाणी फील्ड एक्सपेरिमेंटसाठी गेलो होतो आणि त्यातनं वेगवेगळे आम्ही डेटा त्याच्यातनं घेतला आणि त्याच्यातनं काही हे रिझल्ट्स आहेत की जे व्हॅलिडेशन करण्यासाठी आम्ही ॲक्च्युअल फील्डवरती गेलो होतो. तर याच्यामध्ये परत राथॉंग ग्लेशियरचं एक एक्झाम्पल आहे की ज्याच्यामध्ये 2014 आणि 2024 याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की या ठिकाणी तिथे त्याचं की जे आहे याच्यातून तुम्हाला कळेल की या खालच्या भागामध्ये या 10 वर्षाच्या काळामध्ये आईस थिकनेस जो आहे हा या प्रमाणात कमी झाला. आणि त्याचे रिझल्ट जे आहेत आम्ही काही इतर प्रिव्हियस स्टडीज जे सिक्कीम आहेत किंवा चायनाच्या बाजूचे त्याच्यामध्ये कम्पेअर केले तर ते आम्हाला बऱ्यापैकी त्या ठिकाणी व्हॅलिड असल्याचे या मॉडेलवरनं दिसलं. आणखीन काही त्याच्यातनं आमचे रिझल्ट जे आहेत की ज्याच्यामध्ये इथे तुम्हाला दिसेल की पर्सेंटेज एरिया चेंज इन बिटवीन 1988 टू 2017. तर याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की हे सगळे जास्त ग्रीन दिसत आहेत. ग्रीन म्हणजे काय आहे तर -10% टू 0% एवढा पर्सेंट एरिया कमी होतो. म्हणजे ऑलमोस्ट सगळ्या ग्लेशियरचा पर्सेंट एरिया हा कमी होतो आहे. पण ह्याच्यातले काही लेक आहेत, मगाशी भूषण पण म्हणला की हे जे ब्राऊन कलर असलेले जे 2-3 लेक आहेत तर हे लेकमध्ये ह्याच्यात पॉझिटिव्ह चेंज आहे. म्हणजे काराकोरम रिजनमध्ये असे काही सरांना पण माहिती असेल की त्या ठिकाणी काही ग्लेशियर आहेत की जे ॲडव्हान्स होत आहेत, म्हणजे त्याचा व्हॉल्यूम ते खालच्या बाजूने प्रवास करतात. पण मॅक्सिमम ग्लेशियर जे आहेत हे रिट्रीट होत आहेत, मागे जात आहेत. तर यातले हे सगळे ग्लेशियर जे आहेत हे सगळे ग्लेशियर रिट्रीट होत आहेत. हे फक्त 2 जे सोडले तर बाकी सगळे जे आहेत, म्हणजे हा जो ग्रीन आहे तो 10 to -10% एवढे या पिरियडमध्ये कमी झालेले आहेत. या ठिकाणी तुम्हाला दिसेल सगळे ग्लेशियर जे आहेत हे मायनसमध्ये आहेत एक्सेप्ट हे 2 जे छोटे ग्लेशियर आहेत ते. आणखीन एका आम्ही स्टडीमधनं आम्हाला लक्षात आलं कांचनजंगा एरियामधले जे लेक्स आहेत तर थोडे जिओमॉर्फिक माझी जे स्पेशलायझेशन आहे जिओमॉर्फॉलॉजी आहे. तर याच्यामध्ये ह्या वेगवेगळ्या प्रकारचे जे लेक्स आहेत त्याच्या कॅटेगरायझेशन आहेत. मोरेन डॅम लेक, लॅटरल मॉरेन लेक, सुपराग्लेशियल लेक, ट्रफ व्हॅली लेक, सर्क लेक, ग्लेशियल इरोजन लेक, ग्लेशियल व्हॅली लेक. तर हे आपण क्लासिफाय करू शकतो सॅटेलाईट इमेजवरनं. तर त्या ठिकाणी असं लक्षात आलं की मोरेन डॅम लेक जे आहेत हे खूप जास्त आहेत या परिसरामध्ये. म्हणजे आत्ता तुम्ही 2013 ऑक्टोबरमध्ये जो साऊथ लोनाक लेक फुटला तर तो लेक जो होता तो मोरेन डॅम लेक होता. त्याचं पुढं आपण स्लाईडमध्ये काही बघणारच आहोत. तर याच्या एरिया जो आहे हा ग्लेशियल एरिया, तर इथे सगळ्यात नॉर्थ सिक्कीममध्ये आणि वेस्ट कांचनजंगामध्ये खूप मोठे लेक्स आहेत की जे दे आर मोर ससेप्टेबल टू ग्लॉफ ग्लेशियल लेक आउटबर्स्ट. तर हे कोरिलेशन आहे की ज्याच्यामध्ये हे 1988 पासून 2024 पर्यंतचं दिसतंय की ज्याच्यामध्ये ग्लेशियल लेक एरिया जो आहे हा 3 मगाशी आपण त्या व्हॅल्यूज बघितल्या 3 पासून तर ते 12 पर्यंत एवढे स्क्वेअर किलोमीटर वाढलेले आहे. आणि त्या मानाने ग्लेशियरचा जो साईज आहे हा ओव्हर द पिरियड ऑफ टाईम हा कमी होतोय.
हे आम्ही क्लायमेटशी कोरिलेट करण्यासाठी त्या ठिकाणी प्रिव्हियस बॅक एक बॅक घेतो फक्त. नेक्स्ट. ओके. तर या ठिकाणी एक मॅन कॅन्डल टेस्ट आहे हे क्लायमॅटिक डेटासाठी. हा मंथली ॲव्हरेज जो आहे 57 इयर्सचा डेटा आम्ही त्यासाठी कन्सिडर केला आणि त्याच्यातनं या एरियामधले टेम्परेचरचे डेटा सेट म्हणजे जो टेम्परेचर डेटा आहे मीन मंथली टेम्परेचर डेटा हा कन्सिडर केला आणि त्याच्यातनं लक्षात आलं की सगळ्याच वर्षामध्ये या पिरियडमध्ये सगळ्याच मंथमध्ये टेम्परेचर जे हे वाढतं आहे. आणि या ठिकाणी जो R स्क्वेअर आहे स्टॅटिस्टिकल त्याचं हे आहे की ज्याच्यामध्ये त्याचं खूप व्हेरिएशन आहे हे दाखवते आणि त्याच्यावरनं आपल्याला कळते की या ठिकाणी टेम्परेचर हे वाढतंच आहे हे गेल्या काही वर्षांमध्ये आणि ते पुढेही असंच जर ट्रेंड राहिला तर याच्यातनं खूप जास्त ग्लेशियर्स. नेक्स्ट. हां, तर ही स्लाईड एकमेव स्लाईड आहे मराठीमध्ये की आत्ता ज्या लोकसत्तामध्ये एक आर्टिकल दिलं त्याच्यामधली आहे. तर ही थोडी मी इंटरेस्टिंग करण्याचा प्रयत्न केला की याच्यामध्ये काय दाखवलेलं आहे. एक्स ॲक्सिस जो आहे हा टेम्परेचर दाखवतोय, चेंज इकडे इन्क्रीज होतोय. या ठिकाणी हिमनद्यांनी व्यापलेला भाग ग्लेशियर एरिया आहे आणि इकडे ग्लेशियर लेक्स आहेत. तर टेम्परेचर जे आहे या ओव्हर द पिरियड ऑफ या 35 वर्षामध्ये 14.8 पासून ते 16.1 एवढं टेम्परेचर वाढलं गेलं आणि त्या प्रोपोर्शनेट हा जो पिंक आहे तो म्हणजे ग्लेशियल लेक एरिया हा वाढत चालला आहे आणि ग्लेशियलचा जो एरिया आहे ग्लेशियर्स आहेत हे मात्र कमी होताना दिसत आहेत. तर हे किती कमी होत आहेत मी एक फक्त एक्झाम्पल सांगतो की इथे जो या टेम्परेचरला ग्लेशियर एरिया जो 900 स्क्वेअर किलोमीटर होता तर तो 16 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर झाल्यावरती तो साधारण 800 झाला. म्हणजे साधारण 100 स्क्वेअर किलोमीटर एरिया हा एवढ्या 35 वर्षामध्ये कमी झाला. तर 100 स्क्वेअर किलोमीटर म्हणजे किती. तर इथे तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवलं आहे. मुंबई जो आहे त्यात संजय गांधी नॅशनल पार्क जे आहे याचा एरिया जो आहे हा 103 स्क्वेअर किलोमीटर आहे. ही संजय गांधी नॅशनल पार्क ही मुंबई सिटीमधला साधारण 20% भाग व्यापलेला आहे. म्हणजे एवढा भाग हा ग्लेशियर एवढ्या छोट्या भागातला कांचनजंगा नॅशनल पार्कमधला कमी झाला ह्या गेल्या 35 वर्षामध्ये. आत्ता जो लेटेस्ट जो आहे सिनॅरिओ परत ग्लेशियल लेक्स आउटबस्ट हा साऊथ लोनाक लेक आहे. 2023 साली खूप मोठं हॅवॉक झालं. त्याला ग्लॉफ असं म्हणतात ग्लेशियल लेक आउटबस्ट. हा लेक जो आहे हा 3 ऑक्टोबर 2023ला 10:12 याच्यातला इकडचा जो पार्ट आहे हा फुटला. हा जो आहे हे लॅटरल हे मोरेन डॅम लेक होता आणि तो फुटला आणि त्याच्यातनं या ठिकाणी पाणी हळूहळू खाली जायला लागलं. त्यानंतर त्यात फ्रंटल मोरेन लेक इम्पॅक्ट वेव्ह त्यातनं तयार झाल्या आणि त्याच्यामुळे ह्यूज डिस्चार्ज हा खाली 385 किलोमीटर एवढा म्हणजे सिक्कीम त्याच्यातनं वेस्ट बेंगॉल आणि बांगलादेश एवढा भाग त्यातनं व्यापला गेला. साधारण 4 तारखेला 12:35 त्या ठिकाणी 65 किलोमीटरवरती असलेला तिस्ता 3 हा 1200 मेगावॅटचा असलेला प्रकल्प हा त्याच्यामुळे पहिला फुटला आणि त्या डॅम फुटल्यामुळे त्या ठिकाणी खालच्या बाजूला असलेले साधारण 15 ब्रिज तुटले गेले. त्यामुळे वॉटर डेप्थ ही 9 मीटर एवढी वाढली गेली. साधारण 92 प्लस कॅज्युअल्टी झाल्या आणि त्याच्यातनं झालेला जो डिस्चार्ज आहे हा चुथांग त्या डॅमचं जो डॅम आहे त्या डॅमचं लोकेशन जे आहे हे चुथांग आहे. तर त्या चुथांगमध्ये 7,355 क्युबिक मीटर पर सेकंड एवढा व्हॉल्यूम पीक फ्लो त्या ठिकाणी जनरेट झाला आणि त्याच्यात खालच्या बाजूला पण 8,000 प्लस क्युबिक मीटर एवढा तिथे डिस्चार्ज झाला. तर हा डिस्चार्ज म्हणजे किती तर मगाशा याच्यात दाखवलं की जसं 1961ला जसं पानशेत डॅम फुटला तर त्याच्याने याच्या अर्ध्या डिस्चार्ज म्हणजे साधारण 3,000 क्युबिक मीटर पर सेकंड पेक्षा कमी एवढा डिस्चार्ज झाला आणि त्यामुळे तुम्ही आजही गरवारे कॉलेजच्या लायब्ररीच्या तिथे गेला तर तिथपर्यंत पाणी आलं होतं. तर हे एवढं हेवॉक सिच्युएशन होती आणि त्यामुळे तुम्हाला इथे बघायला मिळेल की हा जो डॅम आहे हा पूर्वी असा दिसायचा आणि ही अख्खीच्या अख्खी वॉल
तेवढ्या डिस्चार्जनी फुटली आणि इथे हाच लोकेशनला हे मधलं अख्खंच्या अख्खं निघून गेलं. हा एक खूप इंटरेस्टिंग फोटो आहे. ह्या डॅममध्ये इथे हा जो दगड दिसतोय, हा दगड साधारण 1.5 ते 2 मजले एवढा उंच असेल. त्या ठिकाणी तुम्हाला इथं छोटासा इथे हा एस्केवेटर दिसतोय. तर ह्या डॅमनी हा जो दगड आहे एवढा 1.5 मजले असलेला, तर तो त्या ठिकाणी आपटला गेला आणि त्याच्यातनं तिथे खड्डा पडल्यासारखं दिसतं. याच्या आकाराचे एवढ्या उंचीला आलेले हजारो दगड याच्या खालचे 15 डॅम त्यांनी फोडले. म्हणजे त्याची किती कॅपॅसिटी असेल हे त्याच्यातनं आपल्याला लक्षात येते. त्यावेळेसचे काही फोटो आहेत की त्याच्यातनं खूप सारे, म्हणजे इथे तुम्हाला एक या ठिकाणी आत्ता म्हणजे सकाळी 11-12 वाजता काढलेला फोटो आहे की 2 मजले पाण्याखाली गेले होते रात्रीचे आणि ही जी आहे ही पण लेवल याच्या खाली पण 1-2 मजले आहेत. एवढा मोठा हेवॉक सिच्युएशन त्या ठिकाणी झाली. त्या ठिकाणी आम्ही नुकतंच एक 4 महिन्यापूर्वी ज्यावेळेस गेलो होतो त्यावेळेसचे काही फोटो आहेत की या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात भाग जो आहे हा त्या डिस्चार्जमुळे वाहून गेला. हा या डॅमचाच तो चुथांग डॅमचाच दुसरीकडनं काढलेला फोटो आहे की एवढं मोठं त्या ठिकाणी हेवॉक झालं. त्या ठिकाणी बरेचसे जे सामुग्री होती ही सगळीच्या सगळी त्या ठिकाणी पाण्याखाली गेली. आमच्या एक स्टुडंट आहे की जिनी ह्याच्यावरतीच मागच्या वर्षी तिच्या डेझर्टेशनला तिचं वर्क केलं. तर हा जो एक बेसमेंट नावाचं एक मॉडेल आहे की त्याच्यातनं ग्लॉफचा जो फ्लड सिम्युलेशन तिने केलं आणि त्याच्यातनं हे काही रिझल्ट्स त्याच्यातनं बाहेर आले की अकॉर्डिंग टू द मॉडेल ड्युरिंग द फ्लड वॉटर डेप्थ रेंज फ्रॉम 0 to 148 मीटर बट मोस्टली द रेंज इज 8 to 20. तर या ठिकाणी या कलरवरनं आपल्याला दिसतंय की याच्यामध्ये जी फ्लो वेलोसिटी आहे साधारण या रेंजमधली होती आणि ज्या ठिकाणी त्याला जसजसे हे पाणी खाली खाली गेलं त्या ठिकाणी ही फ्लो वेलोसिटी वाढली आणि त्यामुळे याच्या खाली असलेला जो चुथांग डॅम आहे तो फुटला गेला आणि त्याच्यामुळे पुढे हेवॉक लाईक सिच्युएशन तयार झाली. तर आम्ही ह्या प्रोजेक्टच्या मानाने ज्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी वेस्ट सिक्कीममधले लक्ष्मी पोखरी, लांब पोखरी, समिती लेक, भाले पोखरी, दूध पोखरी यातले काही नावं तुम्ही बघितली पण असतील. त्याचबरोबर नॉर्थ सिक्कीममधले जे असलेले काही लेक्स आहेत की ज्याच्यामध्ये हा साकाचो लेकचं मी सांगतो की DST सिक्कीमने या ठिकाणी गेल्या 10 वर्षापासून एक कॅमेरा आणि इथे सेन्सर्स बसवला आहे की ज्याच्यातनं हा जो ग्लेशियर आहे या ठिकाणी जर ॲव्हलांच आला तर हा पण मोरेन लेक फुटू शकतो. म्हणजे साऊथ लोनाकवर पण तेच कॅमेरे बसवले होते पण त्याच काळामध्ये ते ऑपरेट नाही होऊ शकले आणि त्यामुळे त्याचं प्रिडिक्शन आधी होऊ शकलं नाही. हे काही वेज आहेत की ज्याने आपण हे कमी करू शकतो. यातले मी 2-3च फक्त सांगतो की याच्यामध्ये जसं मगाशी काही प्रश्न पण आले होते की आपण जी रिन्युएबल एनर्जीला आपण कन्वर्ट व्हायला पाहिजे. म्हणजे कोल, पेट्रोल, डिझेल, गॅस याचा जितका आपण वापर करू तितके आपण जास्त कार्बन हवेत सोडू शकतो. त्याच्यासाठी उपाय काय आहेत, जसं प्राची त्याच्यावरती काही काम त्याच्या मॉडेल हे करतेच आहे. त्याचबरोबर आपण काही स्वतःच्या ह्याच्यात काही आचरणात आणू शकलो की आपण जसं जास्तीत जास्त आपण काय आपण म्हणतो मोड ऑफ ट्रान्सपोर्ट, कॉमन मोड ऑफ ट्रान्सपोर्ट जर वापरले तर त्याच्यातनं आपण हे कमी करू शकतो. तर यासाठीचे हे अवेअरनेस काही ड्राईव्स आहेत हे आपण काही आधी ऑलरेडी पाहिलेले आहेत. वेळेअभावी आपण हे लवकर थोडं संपूयात. थँक्यू. काही क्वेश्चन असतील तर कृपया बाहेर आपण भेटूयात. एखादा क्वेश्चन आपण असेल तर आपण विचारूयात आणि नंतर आपण इथे थांबूयात. जोपर्यंत करमल सर येत आहेत तोपर्यंत एखादा क्वेश्चन, 1-2 क्वेश्चन. याच्याबद्दल पण मी नुकतीच एक स्लाईड पण बघितली होती की ज्याच्यामध्ये इंटरग्लेसिएशन पिरियड जो आहे हा साधारण 10, 20, 30 हजारापर्यंत आत्तापर्यंत आयडेंटिफाय केला गेलेला आहे आणि ग्लेशिएशन फेज मात्र 60, 70, 80 हजार वर्ष एवढा होता. पण आपण जो हा कार्बन जास्त हवेत सोडतोय त्याच्यामुळे पुढचं ग्लेशिएशन जे आहे हे साधारण 60 हजार वर्षापासून ते 1.5 मिलियन इयर्स एवढं पण आपण जाऊ शकतो. So there are number of reason behind it. I think so you just more read about the Milankovitch cycle. जसं आपलं पृथ्वीचा कललेला अक्ष आहे 23.5नी, तर हा पण काही वेळेस त्याचं ओव्हलिंग होतं. तर तो आत्ता 23.5 आहे, तो हळूहळू 20कडे जाईल, तो हळूहळू 30कडे जाईल. तर तो जितका 30कडे जाईल तर त्यावेळेस जो आहे हा टेम्परेचर जास्त वाढेल आणि जास्त जो इक्वेटरकडे जाईल 20कडे जाईल तसं तो म्हणजे हे या फेजेस आहेत, ही काही कारणं आहेत. तर
तर ही कारणं नॅचरल आहेच आहेत. पण आपण काय करतोय की आपण जसं आपण कार्बन जो हवेत सोडतोय, हा कार्बन आपण पेट्रोल वापरल्यामुळे सोडतोय. आपण जंगलात आपण ट्रेकला गेल्यावरती जी झाडं आपण जस्ट आपण आपण थंडीसाठी आपण जी वापरतो, तर त्याच्यातनं आपण जो कार्बन रिलीज करत असतो आणि तो कार्बन आपण कसाही करू शकतो, तर आपण झाडं लावून त्यातनं तो कार्बन आपण परत ॲब्सॉर्ब करून त्या ठिकाणी म्हणजे अशा काही वेज आहेत. तर त्याच्यात आपण नेटवरती पण बऱ्याच गोष्टी वाचू शकता. थँक्यू व्हेरी मच. ओके.